श्री गुरुदेव गुरुदेव जय गुरुदेव श्री गुरुदेव गुरुदेव श्री गुरुदेव जय गुरुदेव श्री गुरुदेव जय गुरुदेव श्री गुरुदेव गुरुदेव श्री गुरुदेव गुरुदेव जय गुरुदेव गुरुदेव श्री गुरुदेव गुरुदेव श्री गुरुदेव। नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा, नमो आद्यरूपानंता परेशा, नमो मंगला मंगलद्वैतहारे, नमो त्वत्कृपा पूर्णदोषा निवारे। तुझे रूपते पाहुदे विश्वव्यापी, तुझी पाऊले सेवुदे ग्रामरूपी। तुझे ज्ञान सर्वांतरी संचरूदे, तुझा सत्यानंद लोकी भरूदे। खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, जटू सर्व भावी करू स्वर्ग गावा। कळो हे वळो देहकारी पडू दे, घडू दे प्रभो एवढे हे घडू दे। श्री गुरुदेवाय नमः। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्राम विद्या ग्रंथ सद्धर्म मंथन पंचक अध्याय पहिला देवदर्शन। ओम नमोजी विश्वचालका, जगद्वंद्या ब्रह्मांड नायका। एकची असोनी अनेका, भाससी विश्वरूपी। आपणची झाला धराधर, उरला भरोनी महीवर। अणुरेणू तुनी करिशी संचार, विश्वनाटक नटावया। आपणची मंदिर मूर्ती पुजारी, आपणची पुष्पे होनी पूजा करे। आपणची देवरूपे अंतरे, पावे भक्ता। गणेश शारदा आणि सद्गुरु, आपणची भक्तकाम कल्पतरू। देव देवता नारद तुंबरू, आपणची जाहला। नाना चातुर्य कला व्यापे, आपणची गाये नाचे आलापे। प्रसन्न होऊनी आपणची सोपे, भक्ती फळ दावी। गुरु शिष्य एकाच स्थळीचे, भिन्न नाहीत पाहता मुळीचे। सुख संवाद चालती भिन्नत्वाचे, रंगरंगणी आणावया। ही जयाची अनुभवा आले, त्याचे जन्म मरण दुःख संपले। आत्मस्वरूप मूळचे भले, ओळखले म्हणोनिया। त्यासी नाही उरला भ्रम, विश्व आपणासह झाले ब्रह्म। तो जे जे करील ते ते कर्म, पूजाच तुझी ईश्वरा। तुझ्या शक्तीची ही पूर्णावली, अजुनी नाही जीवभावात शिरली। म्हणूनच अज्ञान दशा उरली आम्हा पाशी।
जेव्हा तुझे दर्शन घडे उघडती विशाल ज्ञानाची कवाडे, मग मी तूपणाचे पोवाडे ओठचे तेथे. ज्यासी तुझे दर्शन घडले त्यास कैचे परके राहिले, सर्व विश्वची झाले आपुले दिव्यपणी. परी आम्ही वंचित दर्शनासी, परसुखे आनंद कुठला आम्हाशी. आपुल्या स्वार्थे अल्पसंतोषी मानतो स्वर्ग. दुसऱ्याची उणीव पाहता हसणे, दुसऱ्याची आपत्ती पाहून पळणे, दुसऱ्याचे वैभव देखून जळणे. होते ऐसे कष्टासाठी कोणी मरो, प्रतिष्ठेसाठी आम्हीच उरो. लोभासाठी कुणाही स्मरो, होते ऐसे. हे जेव्हा अनुभवा आले तेव्हाच अल्पज्ञ आम्ही कळले. म्हणून तुझ्या नामी वेधले चित्त सर्व तो परे. तुझा कोणा शरण जावे तरी सर्वांगीण शक्ती केवी पावे. एकेकाचे चरण धरावे तरी वेळ जीवा फावेना. उजेडा करिता काजवे धरावे, भुललिया मार्गी परतो जावे. तेथे संवेद्य कैसे व्हावे निर्भयपणे. तारकेवरी दृष्टी धरली तिची स्वये क्षणात उडाली. तैसी गती होईल मुची भली विशाल मार्गी. तुचे करा निश्चयी अविनाशी, कधी काळीही न ढळशी. सर्व गुणज्ञान तुझे पाशी, हवे ते लाभती. यासीच पाहिजे सूर्यकिरण, अनेक मार्ग दिसती दुरुण. अनुभवाया आपुले चिंतन, ध्येय प्राप्ती रूपाणे. सूर्य जैसा नभी उगवला, अंधकाराचा नाश झाला. तैसा तू प्रगती प्रगटला, जीव झाला विश्वव्यापी. चंद्राचे किरण व्यापले, चकोर चित्त प्रसन्न झाले. तैसे तू आपुलेसे केले, मग पळाले पाप तारे. जोवरी पंचानन नाही दिसला, तोवरी अति गर्व जंबू काला. तैसा तुझा प्रकाश नाही पडला, तोवरी ग्रासती विकार शत्रू. सूर्य जीवन देता फुले, कमल जैसे हसले फुलले. तैसे तुझ्या दर्शनाने झाले कृपा पात्र जीवांचे. राजहंसे चोच पुरविता, पाणी दुधाची होय भिन्नता. तैसे तुझे ज्ञान स्पर्शे चित्ता, दोष निर्दोषता उमगे. अति काळोखी वीज कडाडे, दुरावला गडी दृष्टी सपडे. तैसी तुझ्या दर्शन प्रतापे घडे शांती प्राप्ती. अज्ञानामुळे विकार माजती, अज्ञानेच लाभते कुसंगती. अज्ञानानेच दुरावते प्राप्ती, सत्य स्वरूप देवाचे. तुझे दर्शन म्हणजे ध्यान, अंतरंगात आनंद भान. वस्तू भरोणी पूर्णपण तुझ्या ठाई. म्हणून हे ज्ञान समुद्रा, पूर्ण कलात्मक आत्मचंद्रा. सर्वांग विकासा स्वर्ग मुनींद्रा, कृपा करी आम्हावरे. जीवाचे दारिद्र्य ध्याया निवारुण, एक तूच आहे संपन्न. म्हणून आलो तुला शरण, सर्वज्ञा आदी पुरुषा.
होतो तुझाची परी दुरावलो, ठाईच असोनी फुललो, मृगजळास पाणी समजोनी धावलो, हरिणा परी सुकलिया नदीसी पाहुनी, त्रस्त होती पिपासू प्राणी, भरते येता जाती आनंदुनी, तैसीची करी आमासे, कोवळे अंकुर भूमीवरी फुटले, जेथे मंद शीतल वर्षाचाळे, त्या परीच समाधान झाले, आर्त जीवांचे तव कृपे, ऐसे व्हावयासी करीतो प्रार्थना, तन्मय करोणी जीव प्राणा, भिन्न उरोची न वाटे मना, व्हावे लवणा समुद्रापरी, यात असती किती अडथळे, आकुंचित केले अज्ञानमळे, परी तुझ्या विशालतेचे चिंतन बळे, करील मोकळे आम्हासी, आम्ही कितीही दडलो पडलो तरी, तुझे लक्ष उडत्या घारी परी, निवडूनी काढी अज्ञाना बाहेरी, सुख सर्वातो परी ध्यावयासे, भुललिया वत्सा गाय हंबरे, पक्षिणी अंडान भवती फिरे, तानुल्या माय काम करिता ही सावरे, आपुलेची म्हणोनी, भिंगोटी अळीसी गुंजारी, निज ध्यासे आपणा समान करी, तैसा देव भक्ता लागी धरी, साधन जाळे पसरोनी, ऐसे हे प्रत्यक्षची गडे, जीव आर्त होता मार्ग सापडे, मार्ग चालता साक्षात्कार जोडे, व्यापक देव दर्शनाचा, हे जाणोनी करीतो प्रार्थना, पूर्ण व्हावया मानवांची आराधना, विश्वरूप पहाया देव दर्शना, आलोचरणा निर्धारे, तू व्यापक सर्वातरात्मा, सत्य ज्ञानानंद निष्कामा, तैसीची होणे हृदये आम्हा, तरीच होय तुझी भक्ती, म्हणून आमुची बुद्धी विशाल करे, कर्म करावया भूलोकावरी, आयुष्य देश तत निर्धारे, जीवो आम्ही विश्वसेवे, पुण्यक्षेत्र पंढरपुरे, बैसलो असता चंद्रभागे तिरे, स्फुरू लागली ऐसी अंतरे, विश्वाकार वृत्ते, तेथे दृष्टांत होई अद्भुत, कासया करावी विश्वाची मात, प्रथम ग्राम गीताची हातात, घ्यावी म्हणे विश्व ओळखावे आपणा वरुण, आपणची विश्व घटक जाण, व्यक्तीपासूनी कुटुंब निर्माण, कुटुंबा पुढे समाज आपुला, समाजा पुढे ग्राम आहे, ग्रामा पुढे देश राहे, देश मिळूनी ब्रह्मांड होय, गती गतीने जवळते, मानव मात्राचे प्रथम माहेर, आपले गाव त्यातील घर, यातुनी प्रगती करीत सुंदर, पुढे जावे विश्वाच्या, प्रथम पाया मानव वर्तन, यास करावे उत्तम जतन, गाव करावे सर्वांग पूर्ण, आदर्श चित्र विश्वाचे, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरुणी देशाची परीक्षा, गावची भंगता अवदशा, येईल देशा, आकारे पृथ्वी असो विशाल, नद्या पर्वतांनी महाप्रबल, पर्यामुचे गावची मूल, घटक विशाल पृथ्वीचा, गावची जरी उत्तम नसले,
तरी देशाचे भवितव्य ढासळले, ऐसे मानावे जाणत्याने भले. हृदया माझी गावाच्या प्रसन्नतेत संत प्रसन्न, विश्व प्रसन्न देव प्रसन्न. सर्वा आधी मन प्रसन्न, करावयाचे आपुले. हे ओळखाया ज्ञान व्हावे, ज्ञान अनुभवासी आणावे. मगची सुख संपादावे, विश्वरूप दर्शनाचे. जाणावे ग्राम हेची मंदिर, ग्रामातील जन सर्वेश्वर. सेवा हेची पूजा समग्र, हाची विचार निवेदावा. यासाठी करावा ग्रंथ प्रारंभ, आचरण ज्ञान मुळारंभ. सक्रियतेचा मूळ स्तंभ उभा रावा. ऐसा ऐकिला मधुर आवाज, भीमे तिरी असता सहज. तैसाची वंदिला पंढरीराज, ध्यान रूपाने. केले साधू संतांचे चिंतन, करावया ग्रामाचे पुनर्निर्माण. नवीन काहीच न सांगेन, जुनेची देणे देवाचे. संत महंतांनी कथन केले, परी ते पुढे विपर्यस्त झाले. मानवा मानवात खंड पाडले, पाखंड्यांनी. विशालता गेली मानवांची, रचना केली जाती पंथांची. कामाची होती ती कायमची, विभागणी माथी बैसली. सेवेसाठी पंथ मंडळ, तेजनासी वितंडायाचे झाले खेळ. एक असोनी एकची गोपाळ, लढले जैसे यादवापरे. हे द्वैत जावे निघून, म्हणून सेवारंभावी आपण. ऐसा संकल्प दृढ धरून, ग्रंथ केला सद्भावे. आपुल्या परी काम घ्यावे, जैसे जयासी साधेल बरवे. उत्तमची करीत जावे, ईश्वर गुरुसी स्मरोणी. वाङ्मयी सेवा सेवाची जाण, जेणे मार्गी लागती जन. जनती तुका जनार्दन, जाणूनी कार्य करावे. जे जे आपणासी कळते, ते ते सांगावे सकळाते. आपुलेची म्हणोनी जनते, माय बाप. सांगणाराची हुशार झाला, ऐकणारा वाया गेला. ऐसा समज ज्याने केला, बुडाला तो अहंकारे. सर्वची ऐकतील ऐसे नाही, यासी आहे मागील ग्वाही. म्हणून सेवा खंडो ध्यावी, ऐसे नाही उचित. आत्मसंतोषा कारणे, विश्वसेवेच्या प्रेरणेने. ग्रंथ रचिले सहृदयपणे, थोर जनानी. काही सांगती विश्वाची कहाणी, काही बोलती देश लक्षुणी. आपण सांगावी ग्रामावरुणी, ग्रामगीता. कृष्णगीता रामगीता, हंसगीता हनुमंत गीता. शिवगीता अवधूत गीता, कथिल्या कोणी. गुरुगीता गणेश गीता, पांडवगीता भगवद्गीता. देवगीता देवी गीता, सर्व झाल्या. सर्वाचा एकची सार, शुद्ध करावे हृदय मंदिर. सुखी करावे चराचर, तरीच पावे सद्गती. विश्वब्रह्म बोलत गेला,
सभोवती समाज दुःखी बुडाला, ग्रामसेवा ही नकळे जाला, त्याचे ज्ञान व्यर्थचे वनी तीर्थी फिरोनी आला, आपुला गाव नाही सुधारला, तो कैसा म्हणावा महाभला एकटाचे. संतांचे ऐसेची वचन आपण तरला नव्हे उद्धरण, लोकास लावी सन्मार्ग पूर्ण, तोची तरला पूर्णपणे. ठेवोनिया संतावरी विश्वास, हाची धरिला मनी निजध्यास, आरंभ केला ग्रामगीतेस, आपुल्या परी सेवा भावे. माझी मला साक्ष आहे, मी ग्रंथकर्ता विद्वान नोहे, परिधान्य राशीत आपुले पोहे, टाकावे वाटते. देव प्रेमाचा भुकेला, न पाही जातपात अथवा कला, साधा भोळाही उद्धरिला, ऐसा लौकिक तयाचा. देव सौंदर्याचा भोगता सता, तरी कुब्जेवरी का प्रसन्न होता. देव जरी वैभवची इच्छिता, तरी विदुरा घरी का धावे. देवा कला कौशल्याची रुचे, तरी का वेड पेंड्या वाकुड्याचे. मी पण जिरवी ब्रह्मदेवाचे, तेथे पांडित्य काय करे. ऐसे देवाचे गोडवे, सांगावे ते कमीच पडावे. म्हणून आपुल्या परी चिंतावे, कार्य करावे भक्तीने. आपुला विश्वास जैशा परी, तैसी करावी चाकरी. येथे बोला याची उरी, आहे सर्वा लागोनी. आपणासी देवा पायी समर्पावे, विश्वी विश्वाकार व्हावे. पहावे तैसे बोधित जावे, जीवा लागे. ऐसे धरोनी मानसी, आरंभ केला ग्राम गीतेसी. प्रार्थुनिया संत महंतासे, आशीर्वाद घेतला. संत महात्म्यांचे हृदगत, देवाचा शुभ सृष्टी संकेत. विशद कराया सरळ भाषेत, सुख संवाद आरंभिला. येथे श्रोती विचारिले, ग्रामगीते प्रति लिहणे झाले. यात संत देव कासया घातले, स्तुती स्तोत्रे गौरवोनी. आपुले गाव उन्नत करावे, सकळ लोक हाती घ्यावे. यासी देवाचे गोडवे, गावेत कासयासे. काय देवण म्हणता काम नोहे, संतान भजता वाया जाय. आशीर्वादन घेता येतो क्षय, सत्कार्यासे. कासयासी मध्यस्थता, उगीच देव धर्माची कथा. करावी सर्व आपण गाथा, मारावी माथा देवाच्या. ऐसे देवावरी विश्वासुनी, लोक झालेत दुबळे मनी. गाव भिके लागले याच गुणी, सोडा देव देव बोलणे. तुमचे म्हणणे मी ऐकले, लोक पराधीन आळशी झाले. परी देवाने ऐसे सांगितले, कोठे आहे. अहो देवची ऐसा नाही झाला, मग सांगेल कैसा इतराला. हा तो विपर्यास केला, भित्र्या आळशी लोकांनी. ज्यासी करणे नको काही, त्याने द्यावी देवाची ग्वाही. आपुली पापे लपवावी सर्वही, पाठी मागे.
लोकात वाढवावा भ्रम, आपुले चुकवावेत श्रम, देवाचिया नामे चालवावे कुकर्म, त्यांनीच समाज बुडविला, म्हणून मी तैसे न सांगेन, येथे जे केले देवस्मरण, ते भित्रे आळसी कराया जन, नाही जाणा निर्धारे, देव म्हणजे कर्तव्यशूर, न्याय नीतीचे माहेर, क्रांती कार्याचे दिव्य निर्झर, अग्रेसर जगा माझे, देव म्हणजे अति मानव, मानवाचा आदर्श गौरव, त्याचे कार्य ध्यानी राहो, स्फूर्ती यावया पुढिलांचे, येथे मुख्य देवाचे व्याख्यान, नाही केले यथार्थ पूर्ण, देवासी पुरुषोत्तम समजून, वागा म्हणालो सर्वांना, मुख्य देवाचे आरंभी स्मरण, त्यातही त्याचे एकेक लक्षण, तेच साधकासी व्हावे साधन, म्हणून या आठविले, चला विशालतेच्या मार्गी, जे गेले ते तरले जगी, भरुणी दिली अंतरंगी, हीच कीर्ती भाविकांच्या, मित्र हो गाव व्हावे स्वयंपूर्ण, सर्व प्रकारे आदर्शवान, म्हणूनच घेतले आशीर्वचन, पूर्वजांचे आशीर्वाद म्हणजे त्यांचे वचन, ऐकून घ्यावे देऊनी श्रवण, त्या फळवावे कार्य करून, यासी आशीर्वाद बोलती, लोक थोर आशीर्वाद घेती, परी कार्य थोडेही न करीते, तेणेची फजित पावती, गुलाम दुर्बळ होऊनी, आमुचे आशीर्वाद लक्षण, थोरांनी करावे मार्गदर्शन, बोध मार्ग उमगावा आपण, सफल करावा संकल्प, येवी थोरांनी म्हणावे शतंजीव, आम्ही व्यसने करावी मृत्यू ठेव, अभ्यास न करिता बुद्धिमान भव, आशीर्वाद कैसा फळे, अंध दुबळा भाविकपणा, तो कधीही न रुचे माझ्या मना, संत देवाची निष्क्रिय गर्जना, करील तो आस्तिक नव्हे, आम्ही मुख्यतः कार्य प्रेरक, चालती आम्हा ऐसे नास्तिक, त्यांचा भाव आहे सम्यक, सुखी व्हावे सर्व म्हणूनी, भलेही तो देव न माने, परी सर्वा सुख देऊ जाणे, मानवासी मानवाने, पूरक व्हावे म्हणून्या, ग्रामातील सर्व जन, होवोत सर्व सुखी संपन्न, घेऊ नये कुणाचा प्राण, समाज स्थिती टिकावी, आम्ही सर्वची संतुष्ट राहू, सर्व मिळूनी सर्व खाऊ, राबू सर्व सुखे सेवू, जे जे असेल ते सगळे, आमची संपत्ती नसे आमची, आमची संतती नसे आमची, कर्तव्य शक्ती ही नसे आमची, व्यक्तिशा उपभोगार्थ, हे सारे गावाचे धन, असो काया वाचा बुद्धी प्राण, ऐसे असे जयाचे धोरण, तू नास्तिकही प्रिय आम्हा, तू तत्वता नास्तिकची नोहे, जो सर्वासी सुखवीत आहे, तो देव देव जरी न गाये, तरी देव सेवाची त्यागडे, आम्ही देवाचे नाव मध्ये घातले, परी सर्वाच्या सुखार्थ कार्य केले,
कर्तव्य तत्परतेशीच वर्णिले जिकडे तिकडे लोका पुढे विशाल ज्ञान ठेवाया अत्युच्च आदर्श कोण म्हणून देवाचे नामाभिधान घेतले विशाल भावाने आम्ही आपुल्यासाठी मरतो देव सकळांसाठी कार्य करतो हाची भाव त्याने स्फुरतो म्हणून धरला देव चित्ती देव म्हणजे घेवची नोहे सर्व काही देवची आहे ऐसा ज्याचा संप्रदाय त्यासी भजू जीवे भावे अंतिम ध्येय अखंड शांती अनुभवा यावी जीवाप्रती याच लागी केली स्तुती साध्य साधनाचे जे शांती आणि सत्य अंगी मुरवूनी झाले कृतकृत्य तेची सेवा मूर्ती संत स्तुत्य आदर्श रूपे उदार चरित संत सज्जन मनोभावे तयासी वंदन जे उपदेशिती जनी जनार्दन गाव सुख संपन्न करावया साधू संत देवधर्म मानवोद्धारची त्यांचे कर्म तेची आठवणी उद्धरू ग्राम तुकड्या म्हणे नीती श्री ग्राम गीता ग्रंथ गुरु शास्त्र स्वानुभव संमत देव संत वंदोनी कथिले हृद्गत प्रथम अध्याय संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज की जय. भूती देव म्हणून भेटतो या जना नाही हे भावना नरनारी जाणे भाव पांडुरंग अंतरीचा न लगे ध्यावा साचा परिहार दयेसाठी केला उपाधी पसारा जडजीवा तारा नाव कथा तुका म्हणे नाही पडत उपवास फिरतसे आस धरून या. श्री संत तुकाराम महाराज. सद्गुरुनाथ महाराज की